अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा। आज मी आपणास धम्म प्रवर्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपणापुढे सादर करणार आहे। आता हा धम्म चक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोबर 1956 साली जेव्हा बाबासाहेबांनी नागपूरला धर्मांतर केलं, तो हा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिन म्हणजे 14 ऑक्टोबर। तर ही दीक्षाभूमी नुसती काही हे स्थळ नाही, तर ही बाबासाहेबाची एक आठवण म्हणून विज्ञानाशी जोडलेली अशी सुरुवात आहे। आणि आपण म्हणतो, आपण मोठं स्वाभिमानानं या स्थळाला जातो। आपली अशी अपेक्षा नसते की ह्या स्थळापासून आपल्याला काही भेटेल नाही, ती अपेक्षा नसते। ही निर्मळ, हे पवित्र दीक्षाभूमी आहे आणि तिथे लाखोने कशाची अपेक्षा न करता भक्ती भावाने आणि बाबासाहेबाच्या स्मरणाने लाखो बौद्ध जन आज तिथे असं गर्दीने हजर राहतात। आणि दसऱ्याच्या दिवशी म्हणजे जेव्हा अशोक चक्रानं कलिंगच्या युद्धानंतर दसऱ्याच्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्याचीच पुनरावृत्ती म्हणजे त्यांचे स्मरण म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा 14 ऑक्टोबर दसऱ्याचा दिवस निवडला आणि त्यात अनेक लाखोंनी प्रतिसाद देऊन असा जल्लोष होतो। तर त्याच शुभेच्छा मी आपणापुढे सादर करते, ते पहा। 69व्या धर्मचक्र प्रवर्तना दिनानिमित्त 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त साऱ्या बौद्ध अनुयायांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा वर्षाव। साऱ्या बौद्ध अनुयायांना मंगलमय शुभेच्छा वर्षाव। शुभेच्छाचा मी वर्षाव करते असा हा धम्म चक्र प्रवर्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धम्म प्रवर्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 14 ऑक्टोबर 1956 नागपूर दीक्षाभूमीत गेले धर्मांतर। 14 ऑक्टोबर 1956 नागपूर दीक्षाभूमीत केले धर्मांतर। रक्ताचा थेंबही न सांडता झाले जगातील मोठे धर्मांतर। रक्ताचा एकही थेंब न सांडता झाले जगातील मोठे धर्मांतर। अशा या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अशा या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जरी मी हिंदू धर्मात जन्मलो, हे माझ्या हातात नव्हते। बाबासाहेब म्हणत होते, मी जरी हिंदू धर्मात जन्मलो, हे माझ्या हातात नव्हते, पण हिंदू धर्मात मरणार नाही हे मात्र माझ्या हृदयात आहे। पण हिंदू धर्मात मरणार नाही हे नक्की माझ्या आहे हृदयात, हे नक्की माझ्या आहे हृदयात। अशा ह्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अशा ह्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तनाने कोरला गेला बुद्ध मनामनात बाबासाहेबांच्या
धम्मचक्र प्रवर्तनाने कोरला गेला बुद्ध मनामनात घराघरात पुन्हा बुद्धाचा विचार संचारला. सम्राट अशोकानंतर भारतात पुन्हा बुद्धाचा विचार संचारला. सम्राट अशोकानंतर भारतात अशा या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा ह्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. स्मरणार्थ व्हावा, त्यांचे स्मरण व्हावे, बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह दसऱ्याला तो धर्म स्वीकारला. सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म दसऱ्याच्या दिवशी स्वीकारला आणि त्यांच्या स्मरणार्थ बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे दसऱ्याच्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला. अशा या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा ह्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा ह्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर असा आज ह्या नागपूर भूमीमध्ये सगळ्या दूर ती नागपूर आकाशापरी निळी झाली आहे आणि त्याचा जल्लोष त्यांचा जल्लोष पाहण्याला लाखो बौद्ध अनुयायी हजर आहे, भिक्खू हजर आहे, मोठमोठे कार्यकर्ते हजर आहे. अशा ह्या परत मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या बाबासाहेब, बौद्ध आणि त्यांच्या स्मरणार्थ परत 14 ऑक्टोबरला धम्म प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय भारत.